सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आज लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीमधला अतिशय आनंदाचा आणि अतिशय महत्त्वाचा असा आजचा सण. हे लक्ष्मीपूजन सगळेजण साजरं करत असतात. म्हणजे दिवाळी जशी प्रत्येकाच्या घरामध्ये साजरी होते तसे लक्ष्मीपूजन देखील प्रत्येकाच्या घरामध्ये अतिशय आवडीने, उल्हासाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पूजेने संपन्न होत असतं. शेतकऱ्याकडे सुद्धा दिवाळीची खूप मजा असते. शेतकरीसुद्धा दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पूजन, मग वसुबारस असेल, मग धनतेरस असेल, त्यावेळेला करत असतो. आणि लक्ष्मीपूजनाच्या बाबतीमध्ये तर खूप सारं महत्त्वाचं आहे आणि लक्ष्मी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. दिवाळी एक आठवडा आपल्या आयुष्यामध्ये येते, पण ती आयुष्यभर दिवाळी टिकवायची असेल तर लक्ष्मी आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. तर लक्ष्मी आपल्याजवळ असेल तर उरलेले 358 दिवससुद्धा आपली दिवाळीच चालू असते. मग या 358 दिवस दिवाळी आमच्याकडे कशी राहील त्याच्याकरता लक्ष्मीपूजन खास वेळेवर करायला पाहिजे. आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे औचित्य साधून आलेलं आहे. सर्वप्रथम लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जाऊ दे, ही सर्वांकरता शुभेच्छा. आणि दीपावलीचं आज पूजन करत असताना 2 उत्तम मुहूर्त लक्ष्मीपूजनाचे आहेत. ज्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तामध्ये एक सामान्य मुहूर्त आहे, म्हणजे की ज्या मुहूर्तावरती सगळेच जण पूजा करू शकतात. आणि तो मुहूर्त म्हणजे संध्याकाळचा मुहूर्त आहे, जो 7:32 मुहूर्त आहे. की 7:32 पुढे 8:40 तुम्ही लक्ष्मीपूजन कराल. हे वृषभ लग्नामधलं लक्ष्मीपूजन असेल. प्रत्येक लग्न हे वेगवेगळं असतं आणि 1.5 तासाच्या अवधीचं ते असतं. या 1.5 तासामधलं जे येतं आहे ते वृषभ लग्न येतं आहे आणि चौघडी जी येते ती अमृत चौघडी येते. हा एक मुहूर्त लक्ष्मीपूजनाचा सर्वसामान्यांकरता आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की लक्ष्मीपूजनाला पूजा केलेली लक्ष्मी पुढे 358 दिवस माझ्या आयुष्यामध्ये राहू दे आणि उरलेले 358 दिवससुद्धा माझ्याकडे दिवाळी होऊ दे, तर मग तुम्ही सिंहस्थ म्हणजे सिंह लग्न असताना तुम्ही लक्ष्मीपूजन करा. निश्चितपणे ह्या लक्ष्मीपूजनाचा तुम्हाला अद्वितीय लाभ होईल. आणि मग ही वेळ नक्की कुठली तर रात्री, म्हणजे की 12 तारखेच्या रात्री, म्हणजे उजडती 13 तारीख ही लागल्यानंतर रात्री 12:24 ते 2:31 पूर्णपणे जे लग्न आहे ते पूर्णपणे सिंह लग्न आहे. आणि या सिंह लग्नावरती तुम्ही जर लक्ष्मीपूजन केलं तर मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की आत्तापर्यंत तुम्ही लक्ष्मी जेवढी तुमच्याकडे आले, जेवढा टर्नओव्हर तुमचा झाला आहे, याच्या अनेक पटीने टर्नओव्हर तुमचा ह्या वर्षी होईल. तुम्ही वर्षभर 358 दिवस दिवाळी करत राहाल, दीपावली साजरी करत राहाल, इतकं सुंदर सौख्य तुमच्याकरता राहील. तर ह्या मुहूर्तावर नक्की लक्ष्मीपूजन करा. सिंह लग्नावरती लक्ष्मीपूजन केल्याचं पुण्य वेगळं असतं. याच्यावर आपला एक सामडिओर एपिसोडसुद्धा नुकताच झालेला आहे. तोसुद्धा यूट्यूबच्या या माध्यमातून या चॅनलवरती आहे. 100% तुम्ही तो बघू शकता, त्याचा लाभ घ्या. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, या दीपावलीमध्ये एकमेकाला शुभेच्छा देत आपण पुढे चाललेलो असताना आज आपण सत्संगामध्येही पुढे जाऊया. आज गणपती बाप्पा आणि मुद्गल ऋषी बसलेले आहेत आणि दोघांमध्ये चर्चा चाललेली आहे. ही चर्चा चाललेली असताना त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आपण शोध घेतला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा आपण शोध घेत नाही. आपण फक्त काय होतं, आपण कानाने ऐकतो आणि त्या गोष्टीवरती उगाचच विचार करत राहतो. परंतु उलटं पाठीमागे जाऊन हे खरं आहे का खोटं आहे या गोष्टीचा आपण शोध घेत नाही. तर मुद्गला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. तुला प्रकाशक व्हायचं आहे, मग प्रकाशक होत असताना जी गोष्ट तू प्रकाशनामध्ये आणशील, जी गोष्ट तू प्रकाशामध्ये आणशील ती खरी असली पाहिजे, तिच्यामध्ये सचोटी असली पाहिजे. आणि ही सचोटी आणि हे जर खरेपणा त्याच्यामध्ये हवा असेल तर तुला स्वतःला त्याचा शोध घ्यायला पाहिजे. मुद्गला ह्या सगळ्या कला शिकत असताना, प्रतिज्ञा रक्षक होत असताना, सुखकर्ता दुःखार्ता होत असताना, वास्तुकला मांगल्यकला शिकत असताना, या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुला ह्याचं सगळ्याचं प्रकाशक व्हायचं आहे. तुला हे सगळं लिहायचं आहे, तुला हे सगळं समजावून सांगायचं आहे. आणि ते समजावून सांगत असताना या सगळ्याचा तू शोध घेतला पाहिजे. मग बाप्पा नक्की कशाचा शोध घेतला पाहिजे? मुद्गला आत्मस्वरूपाचा शोध घ्यायला पाहिजे. आज मुद्गल या नावाने तुझी फक्त ही प्रतिकृती आहे, शरीर आहे. या शरीरावर जाऊ नकोस, तर तुझा आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न कर. तुझा आत्मा कसा दिसतो, तुझा आत्मा कसा आहे, तो आत्मा जाणण्याचा प्रयत्न कर. त्या आत्म्याकडे किती रहस्य आहेत, त्या आत्म्याकडे किती ज्ञान आहे, ते ज्ञान जाणण्याचा प्रयत्न कर.
कर, ते ज्ञान स्वतःमध्ये आत्मसात करून दे. जे आत्मज्ञान तुझ्याकडे आहे ते आत्मज्ञान प्राप्त करून झाल्यानंतर जगाकडे बघ. अरे मुद्गला, जग खूप वेगळे आहे आणि सृष्टी त्याहून वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त बघितलं आणि केलं, बघितलं आणि मान्य केलं, ऐकलं आणि लिहिलं असं करू नको. ते सगळ्याचा शोध घे. मुद्गला, आयुष्यामध्ये आपल्या दुर्गुणाचा शोध घे. स्वतःमध्ये काय दुर्गुण आहेत ते दुर्गुण शोधण्याचा प्रयत्न कर. कोणी चांगली व्यक्ती तुला भेटली तर त्या व्यक्तीची सेवा कर आणि सेवेच्या फलामध्ये त्या व्यक्ती ज्यावेळेला प्रसन्न होऊन तुला विचारेल की तुला काय देऊ, त्यावेळेला प्रसन्न अंतःकरणाने त्यांना सांग की माझे दुर्गुण मला सांगा. ती व्यक्ती प्रेमाने तुला समजावून सांगेल. त्याचा स्वीकार कर आणि ते सुधरवण्याचा प्रयत्न कर. बाबा, एक 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 असे कुठले कुठले शोध लाव, हे सगळे मुद्गल ऋषींना सांगत होता. आणि हे सगळे शोध हे जणू काही आपण लावायला पाहिजेत, ही बाप्पाची कलियुगामध्ये आपल्याकडनं अपेक्षा असेल. आणि मग ते शोध आपण का लावायला पाहिजेत, त्याच्यामधून नक्की आपल्याला काय प्राप्ती होईल, हे सगळं तो मुद्गल ऋषींना समजावून सांगत होता. आणि ते समजावून सांगत असताना अनेक उत्तम उदाहरणं देत होता, कुठे अनेक प्रश्न विचारत होता आणि मुद्गल ऋषी त्याची उत्तरं देत होते. आणि हा सत्संग असा रंगलेला असताना आपण आज जाणार आहोत दुर्वासा ऋषींकडे. आणि आज असं आहे की हनुमंतराया खूप लहान आहेत आणि लहानपणी ते इकडे तिकडे खेळत आहेत आणि ते खेळत असताना रोज ते खेळून घरी जातात. आणि आपली अंजली आई आहे, तिच्या अशा पाठीवरती पूर्णपणे तिला मिठी मारतात. ती त्यावेळेला काहीतरी लाटत असते किंवा मग त्यावेळेला ती काहीतरी वाटत असते. त्यावेळेला मग तिच्या याच्यावरती पूर्णपणे असे पाठीमागनं ते बिलगतात आणि बिलगून झाल्यावरती म्हणते की अरे बाळाला भूक लागली आहे का, मग ती काहीतरी खायला करून देते आणि हनुमंतराया ते खात बसतात. इतकी सुंदर संध्याकाळ आहे की त्या संध्याकाळची अंजली वाट बघत असते आणि हनुमंतराय निवांत खेळत असतात. आज खेळ खेळत असताना हनुमंतरायांकडे इतकी प्रचंड शक्ती होती, की प्रचंड ताकद होती की ते नद्यांचे पूर्णपणे प्रवाह बदलायचे. असं कुठेतरी बांध घालायचे, ही नदी इकडची तिकडे व्हायला सुरुवात करायची, एखादा पर्वत इकडनं उचलायचे आणि लांब कुठेतरी तिकडे नेऊन ठेवायचे. असे सगळे त्यांचे खेळ चाललेले होते. आणि आज खेळायला जो पर्वत उचललाय त्या पर्वतावरती दुर्वासा ऋषी बसलेले आहेत. आणि दुर्वासा ऋषी एकदम गडबडायला लागल्यानंतर ओरडायला लागले, अरे कोण आहे तो, कोण माझ्या तपश्चर्येमध्ये बाधा आणतोय, काय चाललंय तुझं, कोण तो राक्षस आहे, माझ्या समोर या, मी तुला भस्म करून टाकेन. हे सगळं ऐकल्यानंतर मारुतीरायाने हळूच तो डोंगर खाली ठेवला आणि त्यांच्यासमोर जाऊन प्रगट झाल्यानंतर ते म्हणले, अरे किती एवढूसा लहानसा आहेस, पण एवढे सगळे डोंगर वगैरे उचलतोस, तुला अक्कल आहे का, मी वरती इथे तपश्चर्याला बसलोय. हनुमंतरायांनी माफी मागितली की अहो मी खेळत होतो आणि मला माहिती नव्हतं तुम्ही बसलेला आहात, तरी पण तुम्हाला त्रास झाला, मी तुमची माफी मागतो. माफी वगैरे काही नाही, थांब तुला श्रापच देतो. हातामध्ये पाणी घेतलं आणि मारुतीरायाच्या अंगावरती टाकलं आणि मारुतीरायाच्या अंगावर टाकून म्हणले की मी तुला श्राप देतो की तुझ्याकडे किती ताकद आहे, या सगळ्या ताकदीचा तुला विसर पडेल, तुझ्या लक्षातच राहणार नाही की तुझ्याकडे किती ताकद आहे. आज हा श्राप ऐकल्यानंतर ते बाळ लहानसं कोणीतरी आपल्याला ओरडलं, ते श्रापाचा अर्थ त्याला कळला नाही, पण ते आपल्याला ओरडले हे खूप वाईट वाटलं. तो तसाच डोळे चोळत रडत घरी आला. परत आपल्या आईला हे समजलं तर तिला वाईट वाटेल म्हणून तिच्याकडे समोर आल्याच्या नंतर स्वतःचे डोळे पुसून आतमधल्या रूममध्ये निघून गेला. आतमधल्या खोलीमध्ये आज हनुमंतराया बसतायत आणि अंजली विचार करते की अरे हा रोज येऊन मला बिलगणारा, माझ्याकडे खायला मागणारा आज खायला का मागत नाहीये. ती आतल्या खोलीत जाते, त्याची समजूत काढते, विचारते, बाळा काय झालं ते मला सांग. त्यावेळेला रडत हनुमंतराया म्हणतात की त्या ठिकाणी एक ऋषी बसलेले होते आणि त्यांनी मला श्राप दिला की तुझ्याकडे जेवढी ताकद आहे त्या ताकदीचा तुझा विसर पडेल. मी त्यांची माफी मागितली, मी मुद्दामून त्यांना नाही त्रास दिला, माझा मी खेळत होतो, परंतु त्यांनी नाही ऐकलं माझं. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अंजलीला जो राग येतो, अंजलीने तसाच मारुतीरायांना बकोटीला धरलं आणि समोर दुर्वासा ऋषींकडे गेली. दुर्वासा ऋषींकडे घेऊन दुर्वासा ऋषींच्या अंगावरच ओरडली, अहो तुम्हाला काही समजतं का, तुम्हाला काही अक्कल आहे का, आज मुलाला तुम्ही श्राप देऊन मोकळे झाले, त्या मुलाकडे बघायचं तरी की भविष्यामध्ये त्याचं काय कार्य लिहिलेलं आहे, भविष्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, निदान हा शोध तरी घ्यायचा की त्याचा जन्म कशा करता झालेला आहे. आज दुर्वासा ऋषींना त्यांच्या आयुष्यामध्ये उर्वाच्य भाषेमध्ये बोलणारी, त्यांच्या समोर त्यांना जाब विचारणारी कुठलीही व्यक्ती भेटली नव्हती. आणि एक महिला आपल्या अंगावरती येते, एवढा गोंगाट घालते, हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी हनुमंतरायाकडे बघितलं आणि बघितल्यानंतर एका मिनिटामध्ये त्यांच्या दूरदृष्टीला अख्खं रामायण दिसलं आणि त्याच्यामध्ये हनुमंतरायाचा रोल दिसला. आणि तो सगळा बघून झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला की अरे मी किती मोठं महान पाप केलं आहे, आज ही एवढी सगळी गोष्ट होत असताना हे पाप माझ्या हातून घडलं कसं आहे, महापाप माझ्या हातून घडलं आहे. आणि तेच आता त्या ठिकाणी विचारतात अंजलीला की अंजली आता मी काय करू म्हणून, मला समजतं की माझ्या हातून गुन्हा घडला आहे, मी फार मोठं पातक केलेलं आहे, मोठं पाप मी केलेलं आहे, मग आता मी काय करू. त्यावेळेला अंजली म्हणते, अहो पहिला हा विचार करायला पाहिजे होता, बरं आता असं करा, याला उशाप द्या.
बघा म्हणजे की ते इतके गांगरले की आता काय करायचं हा निर्णय सुद्धा त्यांना घेता आला नाही. आणि अंजली तिच्या जागेवर किती ठाम आहे, तिने आयुष्याचा किती शोध घेतला आहे की तिला मारुती रायाचं अख्खं आयुष्य माहिती आहे, म्हणजे निश्चितपणे तिला स्वतःचं आयुष्य तेवढं माहिती आहे. आणि मग त्या ठिकाणी हातामध्ये पाणी घेऊन त्यावेळेला पूर्णपणे उशाप दुर्वासा ऋषी देतात की तुला कोणीतरी जाणीव करून द्यावी लागेल. ज्यावेळेला कोणीतरी तुला जाणीव करून देईल त्याच्या वेळेला पूर्णपणे तुला तुझ्या ताकदीचा अंदाज येईल, तुझी ताकद तुला कळेल आणि मग तुझी ताकद तू वापरू शकशील. असा उशाप देऊन झाल्यानंतर अंजली त्या ठिकाणी मारुतीला घेऊन जाते आणि गोष्ट या ठिकाणी संपते. गोष्ट या ठिकाणी संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो की जो श्राप मारुती राहायला आहे ना, तो श्राप कुठेतरी आम्हाला सुद्धा आहे बरं का. आम्ही सुद्धा कितीतरी काम करण्याकरता पूर्णपणे कॅपेबल असतो, पण आम्ही एक तर आळस करतो किंवा त्या कामाकडे दुर्लक्ष करतो किंवा आम्हाला वाटतं हे काम आमचं नाहीच आहे. परंतु तसं नाही आहे. कोणीतरी आपल्याला जाणीव करून देतं आणि जाणीव करून दिल्यानंतर पण आपण कामाला लागतो आणि ते काम पूर्ण करतो. म्हणजे ही जाणीव कोणीतरी आम्हाला करून द्यावी लागेल, तेव्हा आम्ही जागृत होतो. हा श्राप तुम्हाला, मला, आम्हाला सगळ्यांना आहे. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती ठेवायला पाहिजे की जी व्यक्ती आपल्याला जाणीव करून देईल की त्याप्रमाणे आपण प्रत्येक कार्य करू शकू. हनुमंतरायांच्या जीवनामध्ये अंजलीने ही गोष्ट जांबुवंतांना सांगून ठेवलेली होते आणि जांबुवंताची प्रत्येक वेळेला हनुमानाला ती आठवण करून द्यायचे, अरे तू हे करू शकतोस, अरे तुला हे जमू शकतं. आणि त्याप्रमाणे हनुमंतराय ती गोष्ट करायचे. आपल्या जीवनामध्ये असंच आहे. तर आपल्या जीवनाचा आपण शोध घेतला पाहिजे. या श्रापावरती आपल्याला उशाप शोधून काढला पाहिजे आणि तो वृषाप आपण स्वतःच्या उराशी बाळगला पाहिजे. त्यावेळेला प्रत्येक कार्य करण्याकरता आम्ही पूर्णपणे इलिजिबल तर होऊच, परंतु ते कार्य आम्ही नुसतं करून पूर्ण पाडणार नाही, तर ते कार्य आम्ही सजवू, ते कार्य पूर्ण आम्ही पार पाडू, ते कार्य आम्ही पूर्णपणे तडीस नेऊ. मग ते आमचं असेल, कधी ते प्रजेचं असेल, कधी ते समाजाचं असेल, कधी आमची क्रांती होईल आणि आमच्याबरोबर प्रजेची क्रांती होईल, कधी प्रजेची क्रांती होईल आणि प्रजेबरोबर आपली क्रांती होईल. या सगळ्या विषयाने आज मुद्गल ऋषींना खूप आनंद झाला आहे आणि मुद्गल ऋषी बाप्पांना आज हे सांगतायत की मी नक्की शोध घेईन, माझ्या दुर्गुणांचा शोध घेईन, त्याचबरोबर माझ्या आत्मज्ञानाचा शोध घेईन, माझ्या आत्मस्वरूपाचा शोध घेईन. ह्या सगळ्याचा शोध घ्यायला मुद्गल ऋषी तयार झालेत आणि तो शोध घेण्याकरता आपल्याला सगळ्यांना विनंती करतायत. आणि तो शोधाचा दिवस पण काय तर लक्ष्मीपूजन आलेलं आहे. तर या दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन आनंदाने साजरं करूया. जी वेळ जो मुहूर्त सांगितलं त्या मुहूर्तामध्ये लक्ष्मीचं पूजन करूया. आपण सगळे लक्ष्मीपुत्र तर होऊच या, पण त्याचबरोबर आपल्याकडे ज्ञानसंपदा वाढवूया, आपल्याकडे उज्ज्वल ज्ञानाची प्राप्ती करून घेऊया, आपलं कल्याण करूया, आपल्याबरोबर प्रजेचं कल्याण करूया, या समाजाचं कल्याण करूया आणि आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करूया. दीपावलीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज इथेच थांबूया. ओम साईराम.